दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात हॉटस्पॉट बनतो आहे. या मतदारसंघात पंढरपूर, माळशिरस आणि माढा तालुक्यातील गावांचा समावेश आहे आणि सध्या या तीनही तालुक्यातील मातब्बर नेते या निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी करत आहेत. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे हे निवडणूक उतरण्याची शक्यता आहे. याचबरोबर माळशिरस तालुक्याचे नेते असणारे मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील हे सुद्धा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी करत आहेत. याचबरोबर पंढरपूरची जी 42 गावं माढ्याला जोडली आहेत, या भागातून सुद्धा अनेक जण इच्छुक आहेत आणि विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क कमालीचा वाढवलेला आहे. त्यांचा वाढदिवस नुकताच झाला, त्यानिमित्तही अनेक कार्यक्रम त्यांनी माढा तालुक्यामध्ये घेतलेत. तर सध्या माढा तालुक्यामधील उंदरगाव असेल किंवा पंढरपूर तालुक्यातील जो सुस्त्याचा भाग जोडला आहे माढ्याला, त्या भागामध्ये त्यांनी खेळ पैठणीचा हा महिलांकरता म्हणून उपक्रम त्यांनी राबवलेला, त्यांनी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याचबरोबर उद्या रविवारी माढा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजनही अभिजित पाटील यांच्या मित्रपरिवारानं टेंभुर्णी येथे केलेलं आहे. अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यांची तयारी तशी पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघात गेल्या 2-3 वर्षापासून सुरूच होती. मात्र त्यांनी अलीकडच्या काळामध्ये माढा विधानसभा मतदारसंघात जास्त जनसंपर्क ठेवलेला आहे. याचं कारण म्हणजे त्यांचा कारखाना जो आहे, विठ्ठल कारखाना, तो माढा विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. याचबरोबर जी 42 गावं पंढरपूरची माढा विधानसभेला जोडली आहेत, या संपूर्ण भागामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं विधानसभा या भागातून लढवल्यानंतर त्यांचे सभासदही त्यांच्याशी कनेक्ट राहू शकतात. म्हणजे पुढच्या कारखान्याच्या निवडणुकीपर्यंत इथे त्यांना वातावरण निर्मिती करायला मिळणार आहे. याचबरोबर या सभासदांचा, शेतकऱ्यांचा जो ऊस त्यांच्या कारखान्याला घातला जातो, त्यामुळे त्यांना माहिती आहे की बाबा हे लोक आपल्याला मतदान करतील. याचबरोबर पंढरपूर भागातून आत्तापर्यंत माढा विधानसभा निवडणुकीमध्ये कोणी मोठं मातब्बर उतरलेलं नाहीये. आता यंदा अभिजित पाटील उतरत आहेत, त्यामुळे साहजिकच या 42 गावांमधनं त्यांना सहानुभूती मिळू शकते पंढरपूर भागातला उमेदवार असल्यामुळे. आणि याचबरोबर त्यांनी चांगला कारखाना चालवला. यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच या भागामध्ये बबनदादा शिंदे यांना आव्हान दिलेलं आहे. ऊस दराची स्पर्धा त्यांनी माढा भागातच सुरू केलेली आहे. जे बबनदादा शिंदेचे कारखाने चांगला ऊस दर द्यायचे, त्यापेक्षाही चांगला दर अभिजित पाटील यांनी जाहीर करून तो दिलेला पण आहे. त्यामुळं अभिजित पाटील हे आपलं जे वलय त्यांचं निर्माण झालं या भागामध्ये, त्यांची जी क्रेज आहे, त्यांचा कारखाना, याचबरोबर या भागात त्यांनी केलेलं काम, आणि येत्या काळामध्ये जेव्हा विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे, तेव्हा पुन्हा पंढरपूरचा मतदारसंघ जर पूर्वीप्रमाणे झाला तर त्यांना याचा फायदा होणार आहे. कारण पंढरपूर भागामध्ये त्यांच्या या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क राहणार आहे. निवडणूक ते लढवत आहेत, विजयासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांकरता सुद्धा त्यांचा क्लेम राहणार आहे किंवा त्यांची तयारी ही प्रभावी असणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघातही चांगला जनसंपर्क वाढून आता निवडणुकीची तयारी केलेली आहे. त्यांनी दोन्ही मतदारसंघ ठेवलेत, पंढरपूर मंगळवेढा आणि माढा मतदारसंघ. आपण ऐनवेळी जाहीर करू, त्यांनी सांगितले गमिनी काव्याने आम्ही जाहीर करणार कुठून आम्ही उभारणार आहे. परंतु माढ्यामध्ये त्यांची तयारी पाहता ते या निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी करतात. आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. स्थानिक माढा तालुक्यामधनं बबनदादा शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे निवडणूक लढू शकतात. याचबरोबर धनराज शिंदे जे बबनदादांचे पुतणे आहेत, त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. याचबरोबर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची तयारी चालू आहे. लोकसभा निवडणुकीपासून मिनलताई साठे, ॲडव्होकेट मिनलताई साठे काँग्रेसच्या आणि माढ्याच्या नगराध्यक्ष आहेत, त्यांनी तर जनसंवाद यात्रा सुरू केली आणि निवडणूक कोणत्याही परिस्थितीने लढवणार असं जाहीर केलेलं आहे. शिवाजीराव कांबळे असतील, संजय कोकाटे यासारखे नेते सुद्धा या मतदारसंघातून नशीब आजमावण्याच्या तयारीमध्ये आहेत. याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचं सुद्धा या भागामध्ये जनसंपर्क मोठा आहे. त्यांचं स्थानिक तो त्यांचाच तालुका आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता पंढरपूरची जी 42 गावं, इथलं मतदान हे निर्णायक ठरणार आहे. आणि हे पाहूनच अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. ते कोणत्या पक्षाकडे लढणार हे माहीत नाही. सध्या ते भाजपच्या जवळ जरी असले तरी अन्य पक्षांशी त्यांचे संबंध आहेत. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते, अजूनही असतील कदाचित, कारण पडद्यामागे काय चाललंय एवढाला माहीत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघात सुरू केली तयारी, राबवलेले उपक्रम पाहता ते माढ्यातून लढतील असं दिसतंय. पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, सहकार तपस्वी, कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंतजी परिचारक, मोठे मालक यांना चतुर्थ पुण्य स्मरण देणे विनम्र अभिवादन. अभिवादक श्री समाधान महादेव अवताडे, आमदार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ.